शिवजन्म कसा झाला? सृष्टीचा कर्ता जो ब्रह्मदेव त्याला 4 पुत्रे होते, सनक, सनंदन, सनातन व सनत कुमार. ही त्या 4 मुलांची नावे. पूर्ण ज्ञानी, विचारू, अभ्यासी असे ते चौघेही होते. सृष्टीच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने आपल्या पुत्रांस विनंती केली की हे पुत्रांनो, तुम्ही योग्य वयाचे झाले आहात तेव्हा प्रजोत्पादनाचे कार्य हाती घ्या. त्या चौघांनीही त्यास नकार दिला व ते म्हणाले, हे तात, संसारात आम्हाला गोडी नाही, आम्ही ईश्वर उपासनेतच रमून जाऊ. तेव्हा हे काम आपण आम्हास सांगू नये. प्रत्यक्ष मुलांनी आपली आज्ञा मोडली हे पाहून ब्रह्मदेवाला अतिशय संताप झाला. राग बाहेर पडू लागला, क्रोध वाढू लागला. या क्रोधातूनच एक बालक बाहेर पडलेले ब्रह्मदेवास दिसले. जन्मताच ते बालक जोरजोरात रडू लागले. समोर असणाऱ्या ब्रह्मदेवास त्याने विचारले, माझे नाव काय, माझे कार्य काय? तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणाले, हे बालक, शांत हो. जन्माला आल्याबरोबर तू रडण्यास प्रारंभ केलास, त्यामुळे तू रुद्र म्हणूनच ओळखला जाशील. आकाश, वायू, जल, सूर्य, अग्नी या ठायी तुझे वास्तव्य राहील. आता तू